घेतली असं. अगदी हा, बरोबर हा. आणि अजितदादा तर म्हणतात की ह्यांनी सेटिंग केलंय 2,500 वोट तर तुम्हाला असेच मिळणार आहेत. मशीन ऑन केल्या केल्या 2,500 वोट मिळणार. बर सौंदर्य दृष्टी जर पाहिजे असेल हा. तर मनसेची सत्ता असताना नाशिकमध्ये जी महानगरपालिकेने जी विकास कामं केली अहो, बऱ्याच गोष्टी करता येतात. जसं ताईंनी सांगितलं खरंच तिथे तुम्हाला स्वच्छतागृह नाहीयेत. औद्योगिक क्षेत्र आहे भयानक बसबस. भ्रष्टाचाराचा आका कोण नेमका कोण? दोन्ही दोन्ही आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगतो राष्ट्रवादी तरी आता हा महाराष्ट्रात आहे. मी काय पुलाची चर्चा ऐकली तुमच्याकडं? सर 70 लाखाचा पूल म्हणे कोट्यवधीत गेला. गेला ना गेला? तो गेला हा. आणि कोणीतरी गन पण लावली कोणाला तरी. होय का? मी तर खेळण्यातलीच बघितली. बरं. बरं भीती एवढी वाटते की ह्यांच्याबद्दल बोलल्यानंतर आमचं काय होईल. बरं. पण महाराष्ट्र सैनिक आहोत. नाही. जे होईल ते होईल महाराष्ट्रासाठी होईल. पण मी तुम्हाला एक सांगतो जर भ्रष्टाचाराचा आणि एकंदरीत वाईट प्रवृत्तीचा आकार जर कोण असेल तर आज देशामध्ये फक्त एकच आहे भारतीय जनता पक्ष. बरं ठीक आहे. काय विलाजी काय नेमकी परिस्थिती आहे? भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वल्गनाच केले जात आहेत ना, जे तुमच्या राज्यात होऊ शकलं ना त्यांच्या राज्यात असं इतरांचं म्हणणं आहे. मी प्रथमतः या रिक्षा संघटनेचे पथरी संघटनेचे अध्यक्ष हा आमचे मित्र बाबा कांबळे यांनी सांगितलं बर ते कालच पक्षामध्ये आले अडीच दिवसात आणि ते सांगायला लागले भाजपने असं केलं तसं केलं काय केलंय आधी तुमच्याकडे होते ते काय बाबा? हा आधी यांच्याकडे होता तुम्ही. याच्यावरती बोलणारे आहे की या शहराला बाबा कांबळे म्हणजे दुसरे एकनाथ शिंदे दिसतात. बर. ते तिकडे का गेले काय कळलेलं नाही बर 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 म्हणजे अत्यंत परिस्थिती खराब त्या ठिकाणी ते जाऊन त्या ठिकाणी बसलेले बर साहेब प्राध्यापक रामकृष्ण मोरे, हा. मगर साहेब, पवार साहेब, अजित दादा पवार साहेब, हा. विलास लांडे साहेब, हा. ही सगळी माणसं या शहरानं घडवली आणि या शहराला योगदान दिलेलं आहे. काल गेले ते मित्रच आहेत आमचे फार, त्यांना तिकीट मिळालं म्हणून गेले ते आणि आता ते गुन्हेगारी वगैरे सगळ्याबद्दल बोलतात. तुमच्या शुभेच्छा यांच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. ऐका गंमत अशी आहे हा. हे शहर तळ हातातल्या फोडासारखं अजितदादानं जपलं सांभाळलं आणि इन्फ्रा उभं केलंय. देशानं नाव घेतलेलं या शहराचं. अनेक वेळेला केंद्राचे पुरस्कार या महानगरपालिकेला मिळालेले आहेत. हे खोटं नाहीये, हे खरं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या महानगरपालिकेवर तुम्हाला 15 तारखेला फडकला दिसेल. काँग्रेस हा बोला ताई, हा बोला. आपल्या सगळ्यांना दिसतंय की केंद्रात एनडीएच्या मार्फत हे सगळे एकत्र आहेत, राज्यात महायुती म्हणून एकत्र आहेत. आता हे सगळे वेगळे लढतात आहेत. ह्याला नुरा कुस्ती म्हणायची नाही तर काय. म्हणजे हे परत निवडून आल्यावरती सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र होणार आहेत आणि हे सगळं लोकांना कळतंय. तर आम्हाला हे सांगायचंय की जर पिंपरी चिंचवड शहर हे काँग्रेसने वसलेलं होतं, पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका म्हणा, वायसीएम हॉस्पिटल म्हणा, नंतर जे काय MIDC म्हणा, अगदी आणि काँग्रेसच्या काळामध्ये सत्ता टिकली का नाही साहेब एक मिनिट कारण आमच्या काँग्रेसचेच लोक आज राष्ट्रवादीमध्ये आहेत, राष्ट्रवादीतून ते बीजेपीत गेले आहेत. जे काय प्रस्थापित आहेत, जे काय आज आमदार पण आहेत, ते काँग्रेसचे कधीच काही युवाचे अध्यक्ष होते. आणि जे काय आता राष्ट्रवादीचे आहेत, जी नावं तुमच्याकडे ती सगळे काँग्रेसचे आहेत. काँग्रेस आहे. जेवढी नावं त्यांनी घेतली ती सर्व काँग्रेसची आहेत. आणि भयमुक्त ते म्हणतायत ना, तर मला एक गोष्ट सांगितली, भयमुक्त केव्हा होऊ शकतं की ज्या वेळेस तुम्ही उमेदवार इथं देतात त्यावेळेस ते एकदम चांगल्या स्वच्छ प्रतिमेचे असावेत, त्यांचं स्वतःचं एक कॅरेक्टर असावं. परंतु जेव्हा तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार इथं एखाद्या प्रभागात आणून लादता, त्याला कुठलाही उमेदवार, सरांनी सांगितलं कुठलाही उमेदवार कुठे उभा राहू शकतो, परंतु तो उमेदवार उभं करत असताना त्याचं कर्तृत्व काय, त्याचं कॅरेक्टर काय, त्याची जनमत काय, हे सुद्धा पाहणं गरजेचं कोणाबद्दल असतं. बोलताय नेमकं? माझा रोग इथल्या सगळ्यांना माहिती आहे कोणाकडे आहे. प्रभाग 9 मध्ये आलेला इथले स्थानिक आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष, यांचे चिरंजीव यांच्याबद्दल मी बोलतोय. या सगळ्या लोकांना याबद्दल माहिती आहे. येस, त्यांचे चिरंजीव हे राहायला चिंचवड मध्ये आहेत. प्रभाग 9 मध्ये येण्याचं कारण आजपर्यंत कळालं नाही. बाबासारखं एखादा तिकीट देऊ शकतात. बरोबर आहे, तिकीट देऊ शकतात, पण पक्षाने कुठेतरी त्यांचं कॅरेक्टर बघणं गरजेचं होतं. उद्या माझ्यासारख्या इथल्या एखाद्या तरुणाला जर राहायचं असेल तर कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार इथं निवडून आला तर माझ्यासारख्या तिथल्या स्थानिक तरुणांनी आदर्श काय घ्यायचा. आणि उद्या त्याला शिक्षा झाली तर माझ्या इथल्या त्याचं सभासदत्व रद्द झाल्याच्या नंतर माझ्या नागरिकांनी जायचं कुठं? बर ठीक आहे ताई, एकत्र आहे ना सगळे व्यवस्थित, हम साथ आहे व्यवस्थित सगळं काही. हा तसं काही नाहीये. काही प्रभागांमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही 9 जागांवर स्वतंत्र
एकत्र लढतोय. बर. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण लढत काही प्रभागांमध्ये नाहीये. हा. मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये लढतीये. हा. प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत नाही. बर. आम्ही 2 जागांवर लढतोय. एक एससी मध्ये मी लढतीये आणि एक ओबीसी महिला. झालं काय नेमकं? झालं काय म्हणजे तिथे या शहराचे शहराध्यक्ष, हा. या शहराध्यक्षांना वाटतं त्यांनीच उमेदवारी त्यांना मिळते. बर. मग त्यांचं कॅलिबर बघितलं जात नाही. इथं नेत्यांनी मुलाला क्रायटेरिया दिला जात नाही. काय नेमकं निष्ठावंत हा क्रायटेरिया आहे की काय निष्ठावंत हा निवडून येण्याचा criteria क्रायटेरिया नाहीये. आहे? निवडून येण्याचा क्रायटेरिया म्हणजे आमच्या यांच्या पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत हा. ते अतिशय अतृप्त आहेत. म्हणजे हा. त्यांना पुढे गेलेलं कोणी चालतच बर. नाही. त्याच्यामुळे त्यांनी मागे कोणाला ओढायचं हे ठरवलेलं असतं. त्यामुळे उमेदवारी देताना ते असे ठरवतात की त्यांच्या पुढे मागे जे कोणी करतील ते त्यांचे उमेदवार बर, असतात. बर. त्याच्यामुळे प्रत्येक आमच्या प्रभागामध्ये अजिबात मैत्रीपूर्ण लढत नाही. ही अजिबात गोष्ट आहे की घड्याळ तुतारी एकत्र नाहीत. हा 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 हे दोन्ही काळू आणि बाळू आहेत आणि भ्रष्टाचाराचे टोळे आहे. हा. हे दोन्ही सगळे सागतात एकत्र आणि पैसे खातात आणि त्या टोळीमध्ये शिवसेना सुद्धा आहे. बर ठीक आहे. हा हा खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा. नात्यागोत्याचं राजकारण चाललेलं असतं. बर. या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे ना या पिंपरी चिंचवडचं वाटोळं झालेलं आहे. बर. आद्यात पण आमचं आणि वाड्यात पण आमचं, ताटीतलं पण आमचं आणि वाटीतलं पण बर. आमचं. त्यामुळे हे कधी कुठल्या पक्षात रात्रीच गायब होतील सांगता येत नाहीये. बर. त्यामुळे ह्या इथल्या स्थानिक जे आहेत ना यांच्यावर विश्वासच ठेवू नये. मी तर म्हणतो आता हे शहर वाढलेलं आहे, या शहराने विचार केला पाहिजे बर. आणि जी लोक ठीक आहे नेते या लक्षात. ठिकाणी हा. नाही, नाही, मी या